नमस्कार, प्रगती टाइम्स न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या या विशेष वृत्तामध्ये आपण पाहणार आहोत एक महत्त्वाची घडामोड। महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील वाई तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते। यावेळी आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केली आहे। यावेळी मंत्री मकरंद पाटील नेमकं काय म्हणाले पाहूया हा विशेष रिपोर्ट। 6, 7, 8 जुलै या 4 दिवसामध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये वाई तालुक्यातला पश्चिमेकडचा भाग, त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्याचा सुद्धा पश्चिम भाग, या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली। म्हणजे एका दिवशी तर तब्बल 550 मिलीमीटर पाऊस हा 24 तासामध्ये झाला। साधारण 3 दिवसामध्ये 100 इंच पाऊस, एवढ्या पावसाची नोंद या परिसरामध्ये झाली। आणि कमी कालावधीमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं किंवा फार पाऊस मोठा पडल्यामुळं या ठिकाणच्या सार्वजनिक मालमत्ता असतील, लोकांची घरं असतील, रस्ते असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, पुलांचं झालेलं नुकसान असेल, शाळांचं काही झालेलं नुकसान असेल, अंगणवाड्यांचं झालेलं नुकसान असेल, या सर्व सार्वजनिक बाबींचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। अधिवेशन काळामध्येच हा पाऊस होता, त्यामुळं मला काही या भागामध्ये भेट द्यायला त्यावेळेला शक्य झालं नाही। परंतु 2 दिवसापूर्वी आता अधिवेशन संपलं आणि मी आज या भागाचा दौरा, विशेषतः हा जो जांभळी, पारट वस्ती, कोळी वस्तीचा हा वाई तालुक्यातला जो भाग आहे की ज्या भागाच्या ठिकाणावरून आपण बोलतोय, या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि निश्चितपणानं म्हणजे कलेक्टरना आम्ही या राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त असतील, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी असतील, यांना ज्या ठिकाणी कुठं शेतीचं नुकसान झालं असेल, पिकांचं नुकसान झालं असेल, घरांचं, गोठ्यांचं, जनावरांचं, मनुष्यहानी असं जे काही नुकसान झालं असेल, या सगळ्याचे पंचनामे करण्याचे आदेश हे याच्यापूर्वी दिलेले आहेत। पुणे प्राधिकार खाली आपण मनुष्यहानी झाली, जनावरांची हानी झाली, गोठ्यांची हानी झाली, दुकानांची हानी झाली, घरांची हानी झाली, याला तातडीची मदत आपण कलेक्टरच्या स्तरावरच या संदर्भातले अधिकार हे देण्यात आलेले आहेत। फक्त जमिनीचं नुकसान आणि पिकांचं नुकसान या 2च गोष्टी ह्या राज्य सरकारकडे म्हणजेच मदत आणि पुनर्वसन विभागाकडे नुकसानीच्या या 2 गोष्टींचीच फक्त ती जबाबदारी ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळं जर कुठं काही एखादी गोष्ट दगावली, नुकसान झालं, तर त्या ठिकाणी जो नुकसानग्रस्त व्यक्ती आहे त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी, या संदर्भातला हा आमचा शासनाचा हेतू आहे। आणि निश्चितपणानं या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि मी असं आणि एकूणच आमचं प्रशासन या संदर्भामध्ये जिथे जिथे नुकसान झाली त्या संदर्भामध्ये प्रशासनाच्या एकूणच प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याच्या सुद्धा सूचना या त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आल्या। दरम्यान शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान असो वा नागरिकांच्या घराची पडझड, प्रत्येक बाधिताला तातडीनं मदत मिळवून देण्यासाठी शासन आणि स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याचा विश्वास यावेळी देण्यात आलाय। प्रगती टाइम्स न्यूजसाठी कॅमेरामन प्रवीण नवगरेसह व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गाडे, वाई, सातारा।